हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण ज्योती सिंपल रेसिपीमध्ये मस्त स्पॉन्जी आणि मऊ ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। ढोकळा खायला सर्वांनाच आवडतो। हा टेस्टी पदार्थ बनवण्यासाठी अवघे 20 ते 25 मिनिटे लागतात आणि हा खास गुजराती पदार्थ आहे जो मसालेदार चटणीसोबत खाल्ला जातो। अनेकदा हा ढोकळा घरी बनवला जातो परंतु तो सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनत नाही। त्यामुळेच मी आज एकदम ढोकळ्याची सोपी रेसिपी बनवणार आहे। मी या व्हिडिओमध्ये ढोकळा स्पॉन्जी का होत नाही त्याची कारणं सांगितली आहेत आणि शिवाय ढोकळ्याचे एकदम अचूक प्रमाण सांगितले आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे। यामध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही एकदम स्पॉन्जी आणि मऊ ढोकळा बनवू शकाल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। ढोकळा बनवण्यासाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊयात। एका पातेल्यामध्ये 1 वाटी बेसन घेऊयात। यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। ढोकळ्याला छान रंग यावा यासाठी मी इथे 1 चिमूटभर हळद घातली आहे। यामध्ये आता 2 चमचे लिंबाचा रस घालूयात आणि यामध्ये पाणी घालूयात आणि बॅटर छान तयार करून घेऊयात। पाण्याचे प्रमाण हे बेसनाच्या प्रमाणानुसार ठरवायचे, म्हणजे 1:2 हा रेशो ठेवायचा। जर 1 वाटी बेसन असेल तर अर्धी वाटी पाणी वापरायचं आणि जर 2 वाट्या बेसन असेल तर 1 वाटी पाणी वापरायचं। कारण बॅटर जर पातळ झाले किंवा घट्टसर झाले तर बऱ्याचदा ढोकळा स्पॉन्जी बनत नाही। त्यामुळे पाणी आणि बेसन याचे प्रमाण एकदम अचूक पाहिजे। हे बॅटर आपण 5 मिनिटांसाठी साईडला ठेवूयात। तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घेऊयात। मी ढोकळा हा कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे मी इथे कुकरचे 2 डबे घेतले आहेत। आता याला व्यवस्थित तेल लावून घेऊयात। अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे ढोकळा बनवून झाल्यानंतर तो भांड्याला चिटकला जात नाही। त्यामुळे अशा पद्धतीने भांड्याला तेल लावून घ्यायचं। यामध्ये आता इनो घालूयात। मी इथे इनोचे 1 अख्खं पाकिट वापरले आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती आता थोडंसं पाणी घालूयात आणि हे पीठ छान मिक्स करून घेऊयात। हे आता एकदम फ्लफी होईपर्यंत फेटून घेऊयात। अशा पद्धतीने पीठ एकदम सैलसर बनले पाहिजे। ढोकळ्याच्या पिठाचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत ढोकळ्याचे पीठ फेटायचे। तुम्ही जितकं ढोकळ्याचं पीठ जास्त फेटाल तितका ढोकळा छान स्पॉन्जी बनेल। आता हे बॅटर आपण मगाशी ज्या डब्यांना तेल लावलं होतं त्या डब्यामध्ये ओतून घेऊयात। आता हे डबे आपण कुकरमध्ये ठेवूयात। अशा पद्धतीने कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि यामध्ये आता ढोकळ्याच्या बॅटरचे डबे ठेवायचे आणि याला आता झाकण लावून घेऊयात। आता कुकरची आपण शिट्टी काढूयात आणि हा ढोकळा छान स्टीम करून घेऊयात। हा ढोकळा बनवण्यासाठी मला मोजून 10 मिनिटं लागले। चेक करूयात आता ढोकळा तयार झाला आहे का। अशा पद्धतीने एखादी सुरी किंवा चमचा या ढोकळ्यामध्ये घालायचा। तुम्ही बघू शकता सुरीला अजिबात बॅटर लागले नाही, म्हणजेच आपला ढोकळा व्यवस्थित शिजला गेला आहे। आणि आता गॅस बंद करून या कुकरला झाकण लावून अशाच पद्धतीने ढोकळा ठेवून देऊयात। आता आपण ढोकळ्यावरती साखरेचे पाणी जे घालतो ते तयार करून घेऊयात। साखरेचे पाणी तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घालूयात। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पाने आणि 2 हिरव्या मिरच्या घालूयात। यामध्ये आता चिमूटभर हिंग घालूयात आणि यात आता 1 ग्लास पाणी घालूयात। यामध्ये अर्धी वाटी साखर घालूयात आणि या पाण्याला एक उकळी येऊन देऊयात। आपल्याला इथे या पाण्याचा पाक तयार करायचा नाही, तर फक्त साखर विरघळून घ्यायची आहे। आता आपण कुकरमधून ढोकळा काढून घेऊयात। ढोकळा काढताना त्याच्या अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आता हा ढोकळा या डब्यामधून आपण बाहेर काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आता आपण दुसराही ढोकळा काढून घेऊयात। आणि हा ढोकळा आता आपण कट करून घेऊयात।
ढोकळा कट करताना ढोकळ्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्ही बघू शकता ढोकळा किती स्पॉन्जी झाला आहे आणि किती सॉफ्ट सुद्धा झाला आहे। या ढोकळ्यावरती आता आपण साखरेचे पाणी जे तयार करून घेतले होते ते साखरेचे पाणी या ढोकळ्यावरती घालूयात। हा ढोकळा तुम्ही चिंचेच्या चटणी बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता। तयार झाला मस्त मऊ सॉफ्ट स्पॉन्जी खमण ढोकळा। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारची बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।